हा पक्षी बघा, हा उलटा सुतारे वाटतं. हा दोन्ही साईडून टोकतो. तर आपण मंडळींनो आलेलो आहे अच्युतराय मंदिराच्या इथे. मतंग टेकडीच्या पायथ्याशी नंदी मंडपाच्या मागे प्रसिद्ध अच्युतराय पेठे आणि इसवी सन 1534 मध्ये अच्युत देवरायांच्या अंतर्गत सेवा करणारे एक महामंडळेश्वर हिरिया तिरुमल राजा वडे यांनी हे भव्य अच्युतराय मंदिर बांधले होते. शिलालेखात मंदिराच्या नावाचा उल्लेख तिरुवे नगलनाथ असा करण्यात आला आहे. तथापि स्थानिक लोकांमध्ये मंदिर अच्युतराय मंदिर म्हणून लोकप्रिय आहे. एदुरू बसवा मंडपाच्या मागे असलेल्या मध्यमयुगीन मार्गाद्वारे आपण या ठिकाणी पोहोचू शकतो. दुहेरी भिंतीच्या आतील उत्तरेकडे प्रवेशद्वार असलेले हे मंदिर त्याच्या मोठ्या आकारासाठी आणि पुढे एक विस्तृत आणि लांब बाजार असलेल्या प्रशस्त अंगणासाठी प्रसिद्ध आहे, ज्याचा उल्लेख काही मध्यमयुगीन परदेशी प्रवाशांनी वारांगणा गल्ली म्हणून केला आहे. हा बाजार सुळे बाजार किंवा वारांगणा गल्ली म्हणून देखील ओळखला जातो. उत्तरेकडे प्रवेशद्वार असलेल्या संदारा मंदिराचा उत्तरेकडील उंच गोपुरसह बाह्य प्रकार आहे आणि आतील प्राकारमध्ये पूर्वेस, पश्चिमेस आणि उत्तरेस 3 गोपुर आहेत. दोन्ही प्राकार भिंतीच्या आतील बाजूने बंदिस्त स्तंभाचा मंडप आहे. 2 उत्तर गोपुरांच्या पश्चिमेस असलेला मोठा कल्याण मंडप जीर्ण झाला आहे. देव आणि त्यांच्या पत्नीसाठीचे मुख्य देवस्थान आतील अंगणात आढळून येते. मंदिरात गर्भगृह, अंतराळ, अर्धमंडप आणि एक मोठा शोभिवंत महामंडप आहे. मुख्य देवस्थानच्या नैऋत्येस स्थित देवी देवस्थानचे उत्तरेकडे प्रवेशद्वार आहे आणि येथे गर्भगृह, अंतराळ, स्तंभ असलेला अर्धमंडप आहे. आणि आपल्याला आता म्युझिकल पिलर आपल्याला माहीत झालेत नक्की आपल्या कशा असतात त्या. हे जे छोटे छोटे असतात ना ते म्युझिकल पिलर आहेत. हे आपण पण एकदा वाजून बघूया. हे ती पण एक विहीरच आहे, त्याच्यामध्ये पाणी नाहीये. जाऊन बघूया किती खोल आहे. थोडे थोडे आपले तडे गेलेले दिसत आहेत तुम्हाला या अवशेषांचे. ही बघा, ही त्या काळची विहीर होती. आला इथे केलं की मी. हे आहे पवित्र कुंड. याला पुष्करणी सुद्धा म्हटलं जातं. अच्युतराय पेठेच्या उत्तरेकडील टोकाला पश्चिमेस पायऱ्या असलेल्या एक पवित्र कुंड आहे, ज्याच्या मध्यभागी मंडप आहे. हा कुंड अच्युतराय मंदिराचा एक भाग आहे आणि त्याचा वापर नाव उत्सवाच्या दरम्यान केला जात असे. हे जे मंदिर आहे ना ते राम लक्ष्मण सीता यांचं मंदिर आहे आणि इथे फर्स्ट टाइम सुग्रीव राम लक्ष्मण यांना भेटले आणि इथेच वालीचा वध झाला. कारण सुग्रीव आणि वालीचा जे भांडण झालेलं ते इथेच झालेलं आणि रामाने बाण म्हणून वालीचा वध केला आणि सुग्रीव इकडचा राजा झाला. तर हे मंदिर आहे राम लक्ष्मण सीताचं. इथे आतमध्ये फोटोग्राफी नाही आहे म्हणून तुम्हाला जेवढी माहिती भेटली तेवढी मी तुमच्याशी शेअर करतो. तर हा परिसर कमल महालच्या आजूबाजूचा परिसर आहे. तुम्ही बघू शकता किती मोकळा आणि शांत परिसर आहे. कमल महल ही हम्पी येथे एक महत्त्वाची धर्मनिरपेक्ष रचना आहे. कमल महालास चित्रांगी महल म्हणून देखील ओळखले जाते. दगडांच्या तुकड्यांपासून निर्मित आणि छान प्रकारे गिलावा दिलेली ही 2 मजली रचना भारत इस्लामिक वास्तुकलेच्या शैलीचे एक खूप चांगले उदाहरण आहे. नकाशावर हे मुख्य दिशांमध्ये समास आणि मधल्या प्रोजेक्शनसह चौरस प्रकारचे आहे. सुशोभित चौकोनी बैठकी मध्ये गोपूर सारख्या दिसणाऱ्या 9 छोट्या रचनांनी मुकुट बनवलेली एक मोहक कमानीची मुख्य रचना आहे. भिंतीच्या कांगोऱ्यांना एकावर एक आकाराने कमी होत जाणाऱ्या पद्धतीने कोरलेले आहेत. त्यावर पिरॅमिडच्या आकाराचा उलट्या बासरीसारखा घुमट असतो. अणकुचीदार कमानींचे गिलाव्याचे सुशोभीकरण जरी विखंडित असले तरी योग्य प्रकारे पूर्ण केले गेले आहे.
जिन्याचा वापर करून आपणास या रचनेच्या पहिल्या मजल्यापर्यंत जाऊ शकतो. इथे गजशाला म्हणजेच हत्ती तबेला. जनांच्या पूर्वेकडील कुंपणाच्या भिंतीमधील एक लहान संरक्षित प्रवेशद्वारातून हत्तींच्या तबेल्याच्या भागाकडे जाता येते. हत्तींच्या तबेल्याचे उंच घुमटाकार छताचा उंच कमानीचा दर्शनी भाग असलेल्या कक्षांच्या एकसंध समूहाद्वारे प्रतिनिधित्व केले गेले आहे. उत्तर दक्षिण अभिमुखतेमध्ये 85 मीटर्स बाय 10 मीटर क्षेत्रामध्ये 11 कक्ष शेजारी शेजारी बांधलेले आहेत. मध्यवर्ती कक्षाच्या वर एक चौरस रस्ता आहे, ज्यावर रचनेच्या छताकडे जाणारे 2 जिने आहेत. मध्यवर्ती कक्षाच्या दोन्ही बाजूंना घुमटाकार, गोलाकार, अष्टकोनी छप्पर असलेले सममितीय पद्धतीने रचना केलेले घुमट स्मारकाला एक भव्य उंची देतात. गजशालेच्या बाजूला असलेले हे आहे रक्षकगृह. हत्तीच्या तबेल्याजवळ आढळणारी ही रचना रक्षकगृह म्हणून ओळखली जाते. ही एक आयताकृती रचना आहे आणि तिचा आकार 42 बाय 12 मीटर असून ती हत्तींच्या तबेल्याच्या उत्तरेकडील टोकाला लंब पद्धतीने बांधलेली आहे. ही एक दक्षिणेकडे तोंड असलेली मोठी आयताकृती इमारत आहे आणि तिला उंच कमानयुक्त प्रवेशद्वार आहे. ही उंच कॉरिडॉर असलेल्या एका आयताकृती अंगणास वेढा घालते. दर्शनी भागामध्ये आकर्षक कमानी असलेला उंच वरांडा आहे. सध्या यामध्ये धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष अशा दोन्ही प्रकारची शिल्पे स्थित आहेत. हे पूर्वीच्या काळचे निरीक्षण मनोरे. तर वरती चढायचं आणि शत्रूवरती नजर ठेवायची, कोण कुठे काय हालचाल करतोय सगळं. बघा ना किती भारी असे ठिकठिकाणी मनोरे आहेत. तर मंडळींनो, आपण आलोय अंजनी पर्वत, जिथे श्री हनुमानाचा जो जन्म झाला तिथे आलोय. आणि ह्या काहीतरी 400 पायऱ्या आहेत. सो आपल्याला बाईक तिथेच पार्क करावी लागते आणि मग इथून चालत जावं लागतं. मंडळींनो, हे असे स्टॉल लागले ते बघा. सेम एकविरा कसे असतात ना ते स्टॉल, तसे. हे बघा, आता इथे नारळ पाणी किंवा आम्ही उसाचा रस पितो, कारण कसं आहे 400 पायऱ्या आहेत. एवढं काय कठीण नाही आहे, पण परत जेवायचं आहे. पण मग त्याच्या आधीच काय कधी जिरेल कळणार ना 400 पायऱ्या चढता चढता. नाही बघा ना, सगळीकडे तेच आहे. एवढी गर्दी आहे ना ती एकाच कारणामुळे, कारण इथे शनिवार आहे, त्यामुळे पण कमाल आहे. एवढं चांगल्या स्थळी येतात आणि अशी घाण करून ठेवतात. तसं आपल्याला बघायला हा ना, चणे देऊ का? चणे कडक तुझी माझ्या तर खड्ड्यात जातील डायरेक्ट त्याच्याबरोबर. कालची विचारली की तर आपण आपल्याला तिकडून असं जायचं फिरून. हा, आपण याच गरम झाला. अंजनाद्री किंवा अंजनाद्री पर्वत म्हणून याला ओळखले जाते. श्री हनुमानांचा जन्म इकडेच झाला. अंजनाद्री पर्वता ही एक उंच टेकडी आहे, जी कोप्पल जिल्ह्यातील तुंगभद्रा नदीच्या डाव्या किनाऱ्यावरील हनुमान हल्लीजवळ स्थित आहे. तिच्यावरून खाली बघितल्यास आपणास हम्पी दिसते. टेकडीच्या माथ्यावर एक मंदिर आहे आणि तिथे पायऱ्या चढून जाता येते. परंपरेनुसार हम्पीच्या परिसरास साधारणपणे रामायणातील किष्किंधा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
या परिसरातील बरीच ठिकाणे रामायण या महाकाव्यामध्ये नमूद केलेली ठिकाणे म्हणून ओळखली जातात आणि अंजनाद्री पर्वत हे असेच एक ठिकाण आहे. किष्किंध क्षेत्रात माकडांचे साम्राज्य अस्तित्वात होते आणि तिथे वाली, सुग्रीव आणि हनुमान राहत होते. हनुमंत किंवा अंजनेयाची आई अंजना देवी ह्या टेकडीवर राहत होती. या टेकडीवर बरेच साधू आणि ऋषी वास्तव करून होते. अंजना देवी येथे या टेकडीवर राहत असल्याने तिच्या नावावरून या जागेस हे नाव पडले. लोक परंपरेने वर्णन केले आहे की अंजनेयाला जन्म दिल्यानंतर अंजना देवीला तहान लागली आणि तिला आंघोळ करण्यासाठी पाण्याची गरज होती. नवजात बालकाने म्हणजेच अंजनेयाने आपल्या आईसाठी तुंगभद्रा नदीचा प्रवाह वळविला. हनुमान जयंती निमित्त विशेष पूजेचे आयोजन केले जाते येथे. पण उलटा येऊन ना आम्हाला हा फायदा झाला, कारण लवकर दर्शन झालं. कारण आताच इथं तुम्ही बघू शकता, हे बघा ती गर्दी आहे ना, ती अजून गर्दी आहे बघा. इकडून जे आलेत ना, जे चढायचा मार्ग, आता मी तुम्हाला येथील प्रथा आणि छोटी जी मंदिर आहेत आजूबाजूची ती तुम्हाला दाखवतो. तुम्ही नारळ बघू शकता किती आहेत. जेवढे नारळ येतात तेवढे इथं फोडून त्यांचा प्रसाद केला जातो. मंडळींनो, मस्त दर्शन झालं आणि साक्षात श्री हनुमानाची जन्मभूमी आहे, त्यामुळे एक असं एकदम पवित्र वाटतं ह्या प्लेसला भेट दिल्यानंतर. आणि आपल्या इथे कसं असतं, नारळ आणि म्हणजे आपण काहीतरी घेतो आणि मग ते वाया जातं. कोण मंदिरामध्ये जास्त हे नाही करत, म्हणजे तेच नारळ आपल्याला रिटर्न देतात. तर इथे तसं नाही आहे. जर तुम्ही खालून नारळ वगैरे, शॉल वगैरे घेतले तर इथे तुमची काहीतरी इथे प्रथा आहे की झाडाला वगैरे बांधतात आणि मग तिथे अगरबत्ती वगैरे म्हणजे चढवली जाते. काय तुमच्या इच्छा असतील तर त्या मागितल्या जातात. तुम्ही खालूनच तुम्ही शॉल आणि नारळ घेऊ शकता. तर मंडळींनो, आपण राणीचे स्नानगृह क्वीन्स बाथ इथे आपण पोचलो आहे बघण्यासाठी. क्वीन्स बाथ ॲक्च्युअल किती मोठं आहे ते तुम्हाला आम्ही आज जाऊन दाखवतो आणि त्याची माहितीसुद्धा देतो. चला, तर इथून माहितीसुद्धा दिली. चंद्रशेखर मंदिराच्या जवळ आणि धातूच्या रस्त्याच्या उजव्या बाजूला हम्पीची बऱ्याच पर्यटकांद्वारे भेट दिली जाणारी राणीचे स्नानगृह ही रचना स्थित आहे. नक्षीविरहित बाह्यभाग आणि शोभेदार अंतर्भाग असलेली ही एक मोठी चौरस रचना आहे. तिचे दक्षिणेकडे तोंड आहे आणि स्नानगृहाचे क्षेत्र 15 मीटर चौरस असून खोली 1.8 मीटर आहे. ही इमारत इंडो इस्लामिक शैलीतील आहे. चौरस स्नानगृहाच्या भोवताली मध्यभागी भिंतीमधील कट प्लास्टर सजावटीसह सुशोभित असलेल्या सज्जा असलेले कॉरिडॉर आहेत. पूर्वेकडील एका जिन्याने स्नानगृहाच्या विहिरीत जाता येते. 3 बाजूंनी असलेल्या मोठे कमानयुक्त खुल्या जागा स्मारकास आवश्यक प्रकाश प्रदान करतात. कॉरिडॉरच्या आतील भागाच्या छतावर प्लास्टरची सजावट आहे आणि रस्त्याला पार करून वायव्येकडील अलीकडील उत्खननात या संकुलाची संबंधित रचना उघडी गेली आहे. पूर्वीचे राणीचे स्नानगृह कसे दिसायचे हा सुद्धा फोटो मी पुढे दाखवला आहे.
find the water systematic. How the water came to here? You see the outside there is a dig tunnel. Okay? First storage of water there, 1 day, 2 days, water becomes sedimentation, water filtration. Then heat water come to the they release the water from here and the force of the water inside the swimming pool. म्हणजे हे 1-2 दिवस स्टोरेज करायचे पाण्याचा आणि मग त्याच्यानंतर तो गाळ खाली बसून दिवसाचं पाणी साठेल. म्हणजे एक फिल्टरेशन आणि मग त्याच्यानंतर मग राणीसाठी पाणी स्वच्छवालं पाणी यायचं. ओके. मंडळींनो, आता आपण आलोय नरसिंह देवस्थानाजवळ. कृष्णा मंदिराजवळ लक्ष्मी नरसिंहाचे विशाल अखंड दगडातील शिल्प आहे. हे विजयनगरातील शिल्पकलेतील सर्वात उल्लेखनीय कामांपैकी हे एक आहे. इसवी सन 1528 मध्ये कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत कृष्ण भट्टांनी एका विशाल दगडगोट्यातून हे 6.70 मीटर शिल्प कोरून काढले होते. या मूर्तीमध्ये लक्ष्मी नरसिंहास शेषाच्या वेटोळ्यांवर बसलेले दाखवले आहे आणि योगपट्टिकेसह पद्मासनामध्ये मकर तोरण आहे. देवीच्या डाव्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती विकृत झाली आहे. लक्ष्मीचा केवळ डावा बाहू देवतेला मिठी मारताना दिसतो. देवीचा काही भाग दृश्यमान आहे आणि बाकीचा गहाळ झाला आहे. तेथे एक मोठा 7 फणे असलेला एक नाग आहे ज्यावर देवी बसलेली आहे. नागाच्या फण्यास देवीच्या डोक्यावर दाखवली आहे. देवी मकर तोरणाखाली बसलेली आहे. या मकर तोरणास 2 शोभिवंत स्तंभांनी आधार दिलेला आहे. ही मुख्य रचना आणि इतर शिल्प आता हरवले आहेत. ते आकाशाकडे खुले आहे. तर मंडळींनो, हे आहे बडवी लिंग, म्हणजे याला मोठे शिवलिंग असे देखील म्हणतात. नरसिंहाच्या मंदिराच्या अगदी जवळ हे एक मनोरंजक मंदिर असून त्यात जवळजवळ 3 मीटर उंच विशाल अखंड दगडातील शिवलिंग आहे. लिंगाचा खालचा भाग वर्षभर पाण्यात राहतो. तुंगभद्रा नदीतून आणलेला छोटा कालवा हे पाण्याचे स्त्रोत आहे. तथापि ही मुख्य रचना सध्या तरी जीर्ण अवस्थेत आहे. त्यामध्ये जे पाणी आहे ना ते तुंगभद्रा नदीतून हे स्तोत्र आलेलं आहे आणि इथे तुम्ही जर पाण्याचा आवाज सुद्धा ऐकू शकता. हे बघा, इथे पाणी, हे बघा पाण्याचा आवाज येतो इथून. हे चांगलं काम केलं की जिथे जिथे आहेत ना आपले जे बघण्यासाठी मंदिर वगैरे त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जर कोणाला नसेल माहिती तर आपण तर देतोयच आपल्या व्हिडिओ मार्फत, पण तुम्ही इथे पण बघू शकता. तर हा जो प्लेस आहे तो एडुरू बसवन्नाच आहे आणि त्याला एक शिला नंदी ह्या नावाने देखील ओळखलं जातं. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, आपण तिथे गेलेलो सनराईजसाठी मातंग हिल आणि अजून पण पब्लिक बघू शकता तुम्ही की पब्लिक अजून आहे तिकडे. म्हणजे लोकांना काय नाही, पहिले इम्पॉर्टंट गोष्टी फिरायच्या असतात. आता रात्र किती होणार, चढायला जेमतेम अर्धा 1 तास जाईल. एदुरू बसवन्ना अखंड वळू या नावाने ओळखलं जातं. मातंग टेकडीच्या पायथ्यांपर्यंत विस्तार असलेल्या विरूपक्ष मंदिराच्या पूर्वेस एक विशाल 750 मीटर लांबीचा व 35 मीटर रुंद बाजार आहे. पूर्वेकडील बाजूला 2 मजली स्तंभ असलेला मंडप आणि विरूपक्ष मंदिराकडे मुख असलेला एक पहुडलेल्या स्थितीतील उत्कृष्टपणे अखंड दगडात कोरलेला नंदी आहे. हा बघा हम्पी बाजार आहे. इथे हा ओल्ड हम्पी बाजार भरायचा आणि हे ना पूर्ण हे मैदान पूर्ण पॅक होत असेल त्यावेळेस, त्या काळात. आणि हे बघा, हे जे छोटे छोटे बघा, पूर्ण पट्टा भरलेला असतो. जसं की मी अच्युतराय बाजार बोललेलो, तिथे पण सेम होतं. म्हणजे त्यावेळेला एक पद्धतच वेगळी होती बाजार भरायची. तर मंडळींना आपण आता न्यू हम्पी बाजारला आलो आहे, जो की हा इथे भरतो. आणि जो ओल्डवाला हम्पी बाजार आहे ना तो याच्या बॅक साईडला आहे.
ओके, आता इथे आपण बघूया नक्की काय काय, म्हणजे बाजार म्हटल्यानंतर जे आपल्या गोष्टी ज्या असतात, म्हणजे आपल्या जे मुंबई साईडला असेल सेम असतीलच, फक्त एवढंच की जे काय हँडक्राफ्ट आहेत किंवा वेगवेगळं काही असेल युनिक असं दिसलेलं ते आपण हे करू शकतो. आपण इथे हे करूया बघा, जसं की तुम्हाला बोललेलो हँडक्राफ्ट हे बघा, 500. हे हँडक्राफ्ट आहेत सगळं. तर मंडळींनो, हे जे आहे ना, हे बघा, हे सगळे आहे ना तुम्हाला रथ दिसतात आणि हे सगळं कोरीव काम केलेलं आहे. हे बघा, हम्पीमध्ये हँडक्राफ्टचं हे स्पेशालिटी. तर आम्ही हे घेतलं आणि ते रथ पण घेतलं. सो 1200 ते 1500, 500, 600पासून पण स्टार्ट आहे. जसं तुम्ही बार्गेनिंग कराल तसं तुम्हाला मिळेल. आणि हे सगळं दगडाचं आहे का, हे बघा. बाकीच्या गोष्टी तर मिळतच असतात, पण हम्पीला आल्यानंतर हे आवर्जून घ्या. बघा, पिंड वगैरे, गणपती बाप्पा वगैरे, आणि बाकीच्या तर गोष्टी आपल्याला मिळतातच. पर्स वगैरे हे बघा, बाजार किती मोठा आहे. आणि हा बाजार आहे ना आपला 8 वाजेपर्यंत असतो. हे बघा, इकडे पण. आणि विशाल आणि संपदा पण काहीतरी घेत आहेत वाटतं, कुठे आहेत काय माहिती. तर मंडळींनो, आपण हे घेतलेलं आहे आपल्या हॉर्सला हम्पी बाजारमधून. आता खूप अंधार आहे आणि मी दिसत नसेल. सो आपण हम्पी बाजारवरून आलो, जेवलो वगैरे. बापरे, तोंड बघा काय अवतार झाला आहे माझा. आणि हम्पी बाजार खरंच भारी आहे, खूप फिरण्यासारखं आहे. आणि बाकीच्या गोष्टी घेतल्या ज्या हँडीक्राफ्ट आहेत तुम्हाला मी बोललो त्या, जसं की हत्ती आणि रथ वगैरे घेतले. सो मस्त पॉईंट्स वगैरे पण, आणि बराच फिरलो आपण. तर आता झोपूया आणि भेटूया तुम्हाला उद्या. आणि उद्या आपला 1:40ची गाडी आहे दुपारी. सुप्रभात मंडळी, आता मस्तपैकी फेरफटका मारतो उन्हामध्ये. आणि आपण आता फ्रेश झाल्यावरती आपल्याला आज आपलं चेकआउट आहे. आणि आपलं मंडळीनं आपलं चेकआउट तर झालं आहे आणि आता आपण चाललो आहे नाश्ता करण्यासाठी. आणि तिथेच आपलं जे ओनर आहेत त्यांच्याशी आपल्याला थोडं बोलायचं आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण तुम्ही जेव्हा हम्पीला व्हिजिट करणार त्यावेळेस तुम्हाला खूप हेल्पफुल होईल. कारण तो असा एक पर्सन आहे की तुम्हाला खूप हेल्प करेल. तर आपण जाऊया आता तिकडेच. मंडळीनं आपण तिथे पोचलो आहे आणि आता आपण त्यांचं इंटरव्ह्यू एक प्रकारे घेऊया. काय काय कुठे कुठे त्यांचे होमस्टे आहेत, कसं काय मॅनेज करतात ते आपण सगळं विचारून घेऊया. तर हे त्यांचं लोहित होमस्टे आणि हे पर्सन आहेत ते. सर आपका नाम बताइए. सर मेरा नाम प्रशांत है. ओके. हम्पी में सिंस 1951 से मेरा ग्रैंडफादर, मेरा फादर, वो सब लोग इधर ही ये हुआ था. तो 2019 से हमारा होम स्टे चालू किया. उससे अभी तक बहुत अच्छा चल रहा है. आप लोग भी ऐसा यूट्यूबर्स आके थोड़ा इन्फॉर्मेशन दे के मेरा होम स्टे का बारे में बहुत सारा इम्प्लीमेंट किया है. वो थैंक्स बोलता हूँ और आपको भी बहुत थैंक्स बोलता हूँ, क्योंकि इतना फ्रेंडशिप में और इतना इधर रह के हमारे को सपोर्ट करता है ना, वो बहुत मेरे को खुश आ रहा है. थैंक यू सो मच. एक्चुअली यहाँ पे आने के बाद है ना, ऐसा लगा ही नहीं कि हम लोग पहली बार हम्पी विजिट कर रहे हैं, क्योंकि ये पर्सन की वजह से इन्होंने हमें इतना हेल्प किया है ना. क्योंकि ऐसा नहीं कि होम स्टे खाली, जो भी आपको हेल्प लगे, होटल से लेकर मतलब किधर घूमना है, सब उन्होंने हेल्प किया. और आप एनी टाइम इनको कॉल कर सकते हो. इनका मैं नंबर वगैरह आपको डिस्क्रिप्शन में देता हूँ, इनका होम स्टे का भी मतलब लोकेशन वगैरह. और इनका और एक आपका होम स्टे कि एक ही होम स्टे आपका? एक है और मेरा ब्रदर का भी एक है. तो दोनों मैं मैनेज करता हूँ उसका.
ओके, मतलब वहाँ पे भी है। और ये सर लोकेशन मतलब विरूपाक्ष टेम्पल की? यस, जस्ट इधर से 2.5 किलोमीटर 3 किलोमीटर होता है। ओके। बहुत नजदीक होता है और मॉन्यूमेंट सभी इधर से बहुत नजदीक 1.5 किलोमीटर में आपको रॉयल एनक्लोजर लाइक एलिफेंट स्टेबल, लोटस महल, रानी स्नान गृह एंड महानवमी दिब्बा, वो सभी नजदीक होता है। ओके, इधर से मतलब लोकेशन आप घूम सकते हो। और बाइक रेंटल के लिए भी चाहिए ना तो वो भी हेल्प करेंगे, वो भी अरेंज कर देंगे, ऐसा कुछ नहीं। अभी कैसा है, सीजन की वजह से थोड़ा आपको बहुत आप स्टक हो गए हो, ये क्राउड बहुत ज़्यादा है। बहुत क्राउड है सर। देखो एक ही दिन में, कल एक ही दिन में 1,50,000 पीपल विजिटेड हम्पी। ओ, So how can I possible to manage everything? But who are visiting here, I will provide bicycles or car facility, auto facility, सभी मैं अरेंज करता हूँ। तो उनका कितना बजट में रहता है ना, हाँ। वो बजट में हम लोग हेल्प करके फैसिलिटीज देता हूँ। ओके ओके सर, ये हम्पी का फेस्टिवल जो रहता है, जैसे हमारे मुंबई में भी उपवन फेस्टिवल या और फेस्टिवल रहते हैं, जैसे हम्पी का फेस्टिवल कभी रहता है? सर हम्पी फेस्टिवल बोले तो 2-3 है। एक महाशिवरात्रि का दिन ओके। और रथोत्सव रहता है, मार्च महीने में रथोत्सव रहता है। ओके शिव पार्वती का शादी का दिन है वो। ओके। हाँ, वो दक्षिण काशी बोलते हैं हम्पी को। हाँ। तब वो छोड़ के हमारा स्टेट गवर्नमेंट 3 दिन तक गवर्नमेंट से हम्पी फेस्टिवल करता है। कैसे मैसूर फेस्टिवल चलता है ना, ओके। वैसे सेम हम्पी फेस्टिवल भी करता है। हाँ। फिल्म एक्ट्रेस आता है और इधर का लोकल एक्ट्रेस और क्या ड्रामा, ओके। भरतनाट्य, वो सभी वो करता है वो फेस्टिवल में। बहुत ओह। इंटरेस्टिंग रहता है। 3 दिन हमारे का वो एक बहुत मजबूत दिन लगता है। वो फेस्टिवल का डेट फिक्स रहता है, मंथ फिक्स रहता है? नहीं, मंथ चेंजेस होता रहता है। ओके। तो इस 2026 में फरवरी 13, 14, 15 चल रहा है। बहुत अच्छा रहता है। ओके। आप भी आइए, आपका साथ फैमिली का साथ सबको लेके आइए, Yes, फेस्टिवल yes. एंजॉय करना। और ये पर्सन जो है वो एनी टाइम आपको हेल्प करेंगे, इनका तो मैं नंबर दे ही दूंगा। और सर यहाँ पे जो हमारा रेंट रहता है, मतलब अदर सीजन में, तो अदर सीजन में क्या कॉस्ट रहता है? सर ये देखिए, एक लॉन्ग वीकेंड में डिफरेंट टाइप ऑफ रेट्स रहता है। ओके। अन सीजन में डिफरेंट टाइप ऑफ रेट्स रहता है। अन सीजन में आपका बजट में मिलता है। तो ओके। ऐसा लॉन्ग वीकेंड और सीजन में नवंबर से जनवरी तक बहुत सीजन चलता रहता है। ओके। तब थोड़ा ज्यादा रहता है, तो आप थोड़ा Manage- उसके पास मैनेज करके बात करके आप इधर हम्पी को आ सकते हैं। अन सीजन में लगभग 1500 to 1800 1600 वैसा मिलता रहता है। ओके, अन ओके। सीजन में सीजन में थोडा कॉस्टली रहता ज्यादा है। रहता है। यस। ओके। हे इकडे तुम्ही बघाल, कॅनरा बँकच्या बाजूलाच लोहित होमस्टे म्हणून आहे। मी परत एकदा सांगतो की जर तुम्ही इथे व्हिजिट केली ना, तर तुम्ही इकडे जर बुक केलं तर तुम्हाला नक्कीच बाकीच्या गोष्टींना पण हेल्प होईल। बाईक रेंटलपासून ते फिरण्यापासून जे पण काही लोकेशन आहे, तुम्ही एक कॉल करा, तुम्हाला सगळी अरेंजमेंट करून देईल। असं नाही बोलत आहे की तुम्ही इथेच बुक केलं पाहिजे, पण मी त्याचे तुम्हाला बेनिफिट्स पण सांगतोय की यांच्या इथे बुक केल्यानंतर तुम्हाला या आउट ऑफ स्कोप जाऊन, म्हणजे आउट ऑफ सिलेबस बोला कि इथे जाऊन तुम्हाला हेल्प केली जाते। जे कि आणि इथे मैं आपको सच में बता रहा हूँ कि इधर का मेरा एक्सपीरियंस है कि हम्पी में आने के बाद मुझे लैंग्वेज का कोई प्रॉब्लम नहीं है। जो कि सबको लगता है कि वहाँ पे वो लोग लैंग्वेज नहीं छोड़ते, उनका इंग्लिश नहीं तो उनका ही लैंग्वेज नहीं, ऐसा कुछ नहीं है। तर तुम्ही इकडे हिंदीसुद्धा मॅनेज होऊ शकते। और ऐसा मैंने इधर देखा है कि अगर हम रूम ढूंढने के लिए या कुछ भी जाए तो यहाँ के लोग बहुत सपोर्टिव है। यस सर, यस सर। लोग कितना है तो क्योंकि डिफरेंट लोकेशन से आता है ना, उन लोगों को तकलीफ नहीं होना है, इसलिए क्या होता है वो इतना हेल्प करता है। बोले तो मैं इधर अभी तक एक डिस्टर्बेंस भी नहीं हुआ है। हाँ, ऐसा लोग सपोर्ट करते हैं। एक गांव से और एक गांव से आता है ना, ओके। तो मालूम नहीं पड़ेगा उसको क्या हेल्प चाहिए, वो सभी करता रहता है। हाँ, मतलब एक को बोलेंगे ना तो अगर कुछ लैंग्वेज का प्रॉब्लम है तो 2-3 जन को बुलाएंगे, किसको हिंदी आता है, किसको इंग्लिश समझता है। Yes, तो खुद से इनिशिएट लेके ये सब लोग करते हैं। Yes. तो सर थैंक यू। Yes, sir. ये हम्पी में मैंने विजिट किया, लेकिन एक अच्छा एक्सपिरियंस रहा, तो थँक यू सर। थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच। आपल्या जवळच होतो होमस्टेला, पण आपण आत्ता करतोय ते, आता आपण दर्शनाला चाललोय। काय मुरगन टेम्पल ना, कार्तिक स्वामी। तर हे बघा, म्हणजे असं तुम्ही मूर्ती बघाल ना, यांचे देव देवता बघाल ना,
तर खरंच भारी आहेत एकदम. हे बघा आणि हे बघा अम्मा ये ओपन कर सकते हैं ना? नाही बंद आहे. आणि हे बघा काय कलाकृती आहे खरंच, म्हणजे एकदम टेम्पल ना बघण्यासारखे आहेत, खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. आणि आत्ता जस्ट बंद झालं, पण इकडे जे आहे ना ते गणपती मंदिर आहे. हे बघा हे गणपती मंदिर, हे बघा काय भारी एकदम. इथे पण त्यांनी वाटतं टायमिंग लावलं आहे की काय माहिती नाही, पण मला कळत नाही हे काय आहे. इथे डेट तर दाखवतात, पण मे बी त्यांचं काहीतरी टायमिंग असेल. हा कसलं मंदिर आहे? आपण हां देवीचं आहे ते. साईडने पण बघा मुरुगन टेम्पल. आपली हिंदू संस्कृती कशा प्रकारे जपली जाते, एवढं डिझाईन असून पण ना ती नीटनेटके ठेवणं, म्हणजे त्या बघा धूळ वगैरे काय वाटणारच नाही. किती भारी ठेवलं आहे बघा टेम्पल. मी असं काही कम्पेअर करत नाही, पण एक सांगतोय तुम्हाला, छान. तर मंडळींनो आपण हॉस्पेट स्टेशनला पोचलो आहे, रेल्वे स्टेशनला. तर आपली 140ची ट्रेन आहे आणि आता वाजले 1:30 तर 15 मिनटं अजून आहेत. आणि आपली रिटर्न जर्नी फायनली आपली हम्पीची ट्रिप आता कंप्लीट झाली. तुम्हाला हम्पीला कसं यायचं ते तर तुम्हाला सांगितलं, पण आणि बाकीचे तुम्हाला पॉईंट जेवढे पण फिरवले तेवढी तुम्ही त्यांची व्हिडिओ जर बघितली असेल आणि नसेल बघितली तर परत एकदा बघा आणि कमेंट करून सांगा ती कशी येते. आता नंतर आपलं चेकआउट झालं, त्याच्यानंतर तिथून ते आपल्याला कमलापूर बस स्टँड आहे. जर तुम्हाला हॉस्पिटल जंक्शनला यायचं असेल तर कमलापूरपासून बस आहे. त्याचा टायमिंग वगैरे म्हणजे हाफ ॲन आवर ने असतात प्रत्येक बसेस. सो तिथे आमचं 40 रुपये पर पर्सन घेतले आणि तिथून नंतर हॉस्पेट बस स्टेशनला आपल्याला सोडलं त्यांनी आणि तिथून परत आम्हाला ऑटो करायला लागली. 1.4 किलोमीटर आहे तिथून ते आपलं हॉस्पेट रेल्वे स्टेशन, बस स्टेशन ते रेल्वे स्टेशन. तर तिथे आमचं पर पर्सन 20 रुपीज घेतले. तुम्ही असं येऊ शकता, कारण रिक्षावाले ना खूपच सांगतात. आता आम्हाला यायला 500 रुपये सांगितले, त्यामुळे आम्ही तो म्हणजे एक अर्जन्सी असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण तुमच्याकडे टाईम असेल तर हा बेस्ट सोर्स आहे बसने. आणि जर तुम्ही सीझनला येत असेल ना तर सीझनला येण्याच्या आधी जेव्हा तिकीट काढणार ना तेव्हाच बाकीच्या सगळ्या बुकिंग करून ठेवा कॉन्टॅक्ट करून, कारण खूप हाल होतात इकडे. आता ठीक आहे, समजा कोणी आता तुम्हाला मी माझ्या व्हिडिओद्वारे तर तुम्हाला खूप सोयीस्कर करून दिलं की जो तो पर्सन आहे तो तुम्हाला हेल्प तर करेन, पण तुम्हाला मी एक सांगतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाच्या बाबतीत आहे ना, इथे व्हेज तर तुम्हाला मी सांगितलं कुठे जेवायचं आहे ते पंपा हॉटेलच्या इथे. पण दुसरं नॉनव्हेज जर खायचं असेल, फिश खायची असेल तर फिशसाठी खूप मारामारी आहे, कारण दुपारी तिथे फिश मिळते आणि मोजकेच हॉटेल आहेत. आम्हाला 2च हॉटेल माहिती होते, अशोका हॉटेल आणि एक वैभव सावजी म्हणून. तर वैभव सावजीमध्ये फिश वगैरे नाही मिळाली, पण अशोका हॉटेलमध्ये तुम्हाला फिश वगैरे मिळू शकते. तर आम्ही तिथे गेलो नाही आहे, पण तुम्ही तिकडे जाऊ शकता. हवं तर अशोका हॉटेलचा पण तुम्हाला नंबर देतो. तर इथे नॉनव्हेजचे खूप वांदे आहेत आणि इकडची लोकं पण खूप सपोर्टिव्ह आहेत. छान क्लायमेट आहे. आणि पहिली जर गोष्ट ना, तुम्ही विंटरलाच या, तुम्ही समर सीझनला येऊ नका, कारण 46 टेम्परेचर जाते इकडे, त्यामुळे समर सीझनमध्ये येण्याचा प्रश्नच नाही. आणि पावसाळ्यात न येण्याचं रिझन तुम्हाला सांगतो, डिसॲडव्हान्टेज असं आहे की इथे कसं आहे माहिती आहे का, इथे हिल्स आहेत. ते हिलवरती जाण्यासाठी ना तुमचं तर दगडांवरून पाय घसरणार पावसाळ्यात. विंटर सीझन बेस्ट आहे, कारण तिथे जास्त ऊन पण नाही लागत. दिवसभर ऊन जरी असलं ना तरी थंडीच लागते, कारण इथे थंड एकदम भारी वाटतं एकदम फिरण्यासाठी. तर मंडळींनो, तुम्हाला आमची ट्रिप कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच आपण नवीन ट्रिप घेऊन येत राहू आणि आम्हाला सजेस्ट करा अजून तुम्हाला काय बघायला आवडेल ते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकून दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. खूप बोललो, चला आता टाटा, बाय बाय. आपण या तिघांना विचारूया. आपलं तर मी तुम्हाला मनातून सांगितलं काय कसं आहे हम्पी वगैरे, तर त्यांचा पण आपण जाणून घेऊया की तुम्हाला कसं वाटलं ते. तर कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर, एकदम छान. आपलं हिंदू धर्माचे मेन दैवत हरदुराय
त्यांचं मेन इथं जन्मस्थळ आहे तिथे. आणि हे संपदा तुला कसं वाटलं? अक्षता तुला? आणि आमची लॉंग ट्रिप आहे त्यामुळे साहजिकच आहे छान होणारच. आणि ती आम्ही छान केली कारण इकडची लोकांची आम्ही जी बॉन्डिंग झाली ना ती खरंच खूप छान आहे. आणि हां, जसं विशाल बोलला की जे आम्ही अंजनी पर्वतावरती गेलेलो की तिकडे एवढं प्रसन्न वातावरण आहे ना आणि एकदम पवित्र वाटतं. त्यामुळे नक्की तुम्ही तिकडे व्हिजिट करा. तिकडे व्हिजिट करण्यासाठी हम्पीला पहिले व्हिजिट करा नक्की या. बाकीचे कुठले प्लान जरी असतील नसतील ते जरी कॅन्सल करून तुम्ही हम्पी ट्रिप केली ना तर खरंच तुमची एकदम काय त्याला बोलतात आठवणीत राहील अशी ट्रिप आहे हम्पी. तर चलो बाय बाय.